पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादांबुरुहद् सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते। चित्रदीप या प्रकरणाला आपण काल आरंभ केलेला आहे। पंचदशीतील एक हे अपूर्व विशेष प्रकरण मानलं गेलेलं आहे। या प्रकरणामध्ये संपूर्ण वेदांताच्या प्रक्रिया आलेल्या आहेत। जगताच्या संबंधाने, जीवाच्या संबंधाने, ईश्वराच्या संबंधाने, त्यांचं परिमाण काय, स्वरूप काय, हे सगळंच ह्याच्यामध्ये आलेलं आहे या प्रकरणामध्ये। त्यामुळे हे प्रकरण एक विशेष प्रकरण प्रक्रियेच्या दृष्टीने मानलं गेलेलं आहे। याच्यानंतर पुढे एक प्रकरण आहे तृप्तिदीप। ते जे प्रकरण आहे ते फलप्रधान आहे, तृप्तीचा विषय त्याच्यामध्ये विशेष आहे। या प्रकरणामध्ये साधनता महत्त्वाची आहे, साधन प्रधान असं हे प्रकरण आहे। आणि पुढचं प्रकरण साध्य प्रधान आहे। या प्रकरणामध्ये साधन आहेत, या प्रकरणामध्ये सगळ्या प्रक्रिया आहेत, सिद्धांत आहेत वेदांताचे या प्रकरणात। आणि पुढच्या प्रकरणात मग याचं फल आहे, त्याला निरंकुशा तृप्ती कशी प्राप्त होते, महापुरुषाचा अनुभव काय असतो, त्या फलाचा विचार पुढच्या प्रकरणामध्ये केलेला आहे। तर फलापर्यंत जाण्यासाठी साधन तर आपल्याला कळालं पाहिजे। याकरिता या प्रकरणामध्ये विस्ताराने संपूर्ण वेदांत सांगितलेला आहे। काल आपण पाहून आलोय, पहिल्या 2 श्लोकांचा अर्थ पाहिलाय। पहिल्या श्लोकामध्ये परमात्मनी असा शब्द दिलाय। उत्तरार्धामध्ये शब्द आहे परमात्मनी विज्ञेयम तथावस्था चतुष्टयम। तर या परमात्मनी शब्दाने विद्यारण्य स्वामींनी मंगलाचरण केलंय असं टीकाकारांनी अवतरणिकेमध्ये सांगितलं। वस्तुनिर्देशरूप मंगलाचरण आहे। इष्टदेवता तत्व अनुसंधान लक्षणम मंगलम असं म्हटलंय। आपले जे कोणतेही इष्टदेवता असेल त्या इष्टदेवतेचं जे तत्व आहे, मूळ स्वरूप आहे, ते आहे परमात्म तत्व। आणि परमात्मनी असं म्हणण्यातून परमात्म्याचं स्मरण आहे, ब्रह्मतत्वाचं स्मरण आहे असं मंगलाचरण केलेलं आहे। आणि मग प्रतिज्ञा केलेली आहे की एखाद्या वस्त्रावर ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे चित्र असावेत आणि त्या वस्त्राची म्हणजे पटाची 4 प्रकारची अवस्था असावी, तसं परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी 4 अवस्था आहेत। यथा चित्रपटे दृष्टम अवस्थानाम चतुष्टयम। ज्याप्रमाणे चित्र काढलेल्या एखाद्या पटावर 4 प्रकारच्या अवस्था दिसून येतात, त्याचप्रमाणे परमात्मनी विज्ञेयम तथा अवस्था चतुष्टयम। परमात्मा नावाच्या पटावर 4 प्रकारच्या अवस्था आहेत असं दिसून येतात। दृष्टांत आणि सिद्धांताचं सामान्यपणे या ठिकाणी वर्णन केल्याच्या नंतर पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की त्या पटावर म्हणजे दृष्टांतामध्ये त्या पटावर 4 कोणत्या अवस्था आहेत आणि सिद्धांतामध्ये परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी 4 अवस्था कोणत्या आहेत याचं वर्णन केलेलं आहे। यथा धौतः घट्टितः लांछितः रंजितः पटः चिदंतर्यामी सूत्रात्मा विराडात्मा तथीर्यते। ज्याप्रमाणे धौतः पट कसा आहे, धौत ही त्याची पहिली अवस्था, घट्टित ही दुसरी अवस्था, लांछित ही त्याची तिसरी अवस्था आहे आणि रंजित म्हणजे रंगवलेला अशी त्याची चौथी अवस्था आहे। त्याप्रमाणे सिद्धांतामध्ये ब्रह्म हे पट आहे
परमात्मा हे काय, एक प्रकारचा पट आहे, एक वस्त्र आहे, आणि त्या पटावर परमात्म्यावर हे जगत चित्र आहे, बरोबर ना. जगत नावाचं हे काय आहे, चित्र आहे. तर मग परमात्म्याच्या ठिकाणी 4 अवस्था आहेत औपाधिक रूपाने. चित अंतर्यामी सूत्रात्मा विराडात्मा तथेर्यते. तथा चित म्हणजे शुद्ध असलेलं परमात्मा स्वरूप, निरुपाधिक असलेलं. अंतर्यामी सर्वांच्या अंतःकरणामध्ये राहून सर्वांचं नियमन करणारं मायोपाधिक तत्व ईश्वर, त्याला अंतर्यामी म्हणतात. सूत्रात्मा म्हणजे हिरण्यगर्भ, सूक्ष्म शरीर अभिमानी. आणि विराट आत्मा म्हणजे विराट, समष्टी स्थूल शरीर अभिमानी. अशा प्रकारे परमात्म्याच्याही ठिकाणी 4 अवस्था आहेत. समजतंय ना. या प्रकरणामध्ये काय केलं आहे, एक चित्रपटाचं उदाहरण दिलेलं आहे. चित्रपट म्हणजे आपण जो पाहतो तो नाही. चित्रपट याचा अर्थ आहे चित्र काढलेलं एखादा पट, बरोबर ना. वस्त्रावर चित्र काढलेलं असावा. त्याप्रमाणे ब्रह्मवस्त्रावर, ब्रह्म नावाच्या पटावर हे जगत नावाचं चित्र काढलेलं आहे. आणि या दृष्टांतातून आपल्याला ब्रह्मज्ञान करून दिलेलं आहे. म्हणून या प्रकरणाचं नाव आहे चित्रदीप, बरोबर ना. परमात्मा स्वरूपावर असणारी अनेक प्रकारची जी चित्र, जगतातील चित्र, त्याचं दिव्याप्रमाणे प्रकाशन करणारं हे प्रकरण आहे, बरोबर. म्हणजे जगत अंतःपाती जेवढ्या प्रक्रिया आहेत, जगत उत्पन्न कसं झालं, कुणापासून झालं, त्याला काही कारण मानायचं की नाही, जीव आहे का कर्म आहे का ईश्वर आहे, त्यांची स्वरूपं काय आहेत वगैरे वगैरे, हे सगळं जगताच्या संबंधाने वर्णन आहे. म्हणजे हे चित्र आहे, चित्राचं प्रकाशन करणारं, जगत चित्राचं प्रकाशन करणारं हे प्रकरण आहे. म्हणून याचं नाव आहे चित्रदीप. दिवा जसं प्रकाशन करतो तसं हे प्रकरण म्हणजेच एक दीप आहे. आणि हे प्रकरण काय करतं, मग जगत नावाच्या चित्राचं प्रकाशन करतं, वर्णन करतं. म्हणून या प्रकरणाचं नाव आहे चित्रदीप. समजलं ना. तर बघा, त्या पटाच्या ठिकाणी 4 अवस्था असतात. कोणत्या कोणत्या सांगितल्या, धौतः 1, घट्टितः 2, लांछितः 3 आणि रंजितः 4. म्हटले सांगा ना, जरा समजून सांगा. धौतः म्हणजे काय, घट्टितः म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण पुढच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. बघा, स्वतः शुभ्रोत्र धौतस्याद घट्टितोन्न विलेपनात् मस्याकारैर्लांछितस्यात् रंजितो वर्णपूरणात्. स्वतः शुभ्रोत्र धौतस्यात् घट्टितोन्न विलेपनात् मस्याकारैर्लांछितस्यात् रंजितो वर्णपूरणात्. स्वतः शुभ्रः अत्र धौतः स्यात् घट्टितः अन्न विलेपनात् मस्याकारैः लांछितः स्यात् रंजितः वर्णपूरणात्. अत्र म्हणजे दृष्टांतामध्ये त्या ज्या 4 अवस्था पटाच्या सांगितल्या, त्या 4 अवस्थांमध्ये, बरोबर ना, स्वतः शुभ्रः धौतः, स्वाभाविकपणे ते जे वस्त्र शुभ्र असतं की नाही त्याला म्हणायचं धौतः, धुतलेलं वस्त्र असा अर्थ. धूत, धुतलेलं, अशा प्रकारचं ते वस्त्र किंवा तो पट स्वच्छ असलेला असा, त्याच्यावर अजून काही काढलेलं नाही. अन्न विलेपनात घट्टितस्यात्, अन्नाचं त्याला विलेपन दिलं, लेप लावला, आपण खळ लावणं असं म्हणतो, बरोबर ना. त्याला अन्नाचं काय केलं, विलेपन दिलं. पीठ वगैरे कालवून किंवा काही वनस्पती वगैरे मध्ये टाकून त्याला चिकट केलं जातं आणि त्या वस्त्रावरती असं थापतात, लावतात. मग ते वस्त्र कसं होतं, कडक होतं. अन्न विलेपनात घट्टितः, ते घट्टित झालं, ही त्याची दुसरी अवस्था. मस्याकारैः लांछितः, मस्याकारैः, त्याच्यावर काय लावली पुन्हा, मशी म्हणजे शाही, बरोबर ना. शाहीच्या आकाराने, म्हणजेच पेन्सिल म्हणू आपण त्याला, बरोबर ना. पेन्सिलनं अगोदर काय केलं, त्याला चित्र काढलं
त्याला फक्त लांछित केलं, म्हणजे त्याला काळं काळं अशा प्रकारचं सुरुवातीला रेषा वळून त्याला एक चित्राचा आकार दिला, बरोबर ना. त्याला म्हणायचं म्हणजे रेखाटलं फक्त पेन्सिलने, त्याला म्हणायचं लांछितः. आणि चौथी अवस्था आहे वर्णपूर्णात रंजितः स्यात्. मग त्या ठिकाणी त्या प्रकारचे वर्ण भरले, रंग भरले की मग त्याला म्हटलं जातं रंजित, म्हणजे रंगवलेला अशा प्रकारचा पट. समजतंय ना. पहिली अवस्था कोणते? धौतः, वस्त्र मस्त असं धुवून स्वच्छ केलेलं. त्यानंतर घट्टितः, खळ वगैरे लावलेली. लांछितः, पेन्सिलनं चित्र रेखाटलं, बरोबर. आणि पुन्हा शेवटी रंग भरले मध्ये, त्या ठिकाणी त्यानं शर्ट कसं घातलंय त्या मुलाने, त्याचा तो रंग भरला, बरोबर ना. वेगवेगळं वस्त्र आहे, एखादं झाड आहे त्याला हिरवा हिरवा रंग भरला, समोरून नदी जाते तर नदीतलं पाणी कसं निळं निळं आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर काय भरले? रंग भरले. अशा 4 अवस्था त्या पटावर दिसून येतात. समजतंय ना. ठीक आहे, बघा याचं अवतरण आपण बघितलं नव्हतं. दृष्टांत स्थितानाम अवस्थानाम स्वरूपम क्रमेण व्युत्पादयती. दृष्टांतामध्ये स्थित असणाऱ्या ज्या त्या पटाच्या 4 अवस्था क्रमाने ग्रंथकार सांगतायत. अत्र आसु अवस्थासु मध्ये, अत्र म्हणजे या 4 अवस्थांमध्ये स्वतः द्रव्यांतर संबंधम विना, स्वतः म्हणजे दुसऱ्या कोणत्याही द्रव्याचा संबंध न होता असा असलेला पट शुभ्रः धौतः इति उच्यते. शुभ्र आहे, श्वेत आहे, तर त्याला काय म्हणायचं? धौत असा तो पट, त्याची पहिली अवस्था. अन्नेन लिप्तः घट्टितः, अन्नाने लिप्त केलं त्याला काय? मग लिप्त केलं म्हणजे घट्टित झाला. मशीमयैहि आकारैहि युक्तः लांछितः, मशीमय अशा त्या आकारांनी युक्त झाला त्याला लांछित म्हटलं जातं. म्हणजे वर शाही वडली, बरोबर, शाहीनं त्या ठिकाणी त्या चित्र काढलेलं असतं. यथायोग्यम वर्णैहि पूरितः रंजितः स्यात्, त्या ठिकाणी त्या योग्य अशा प्रकारच्या वर्णांनी पूरित म्हणजे भरलेला अशा प्रकारचा पट, त्याला म्हणायचं रंजित, असा याचा अर्थ आहे. या पटाच्या ठिकाणी 4 अवस्था दिसून येतात. समजतंय ना. हा झाला दृष्टांत. आता म्हटले याचप्रमाणे सिद्धांतामध्ये सुद्धा परमात्मा हाच पट आहे. आणि या परमात्मा नावाच्या व्यापक अशा या वस्त्रावर हे जगत नावाचं चित्र काढलंय. काढणारी ती माया चितारणी, बरोबर ना. कुणी काढलं? मायेने. काय काढलं? चित्र. कुणाचं? जगताचं. हे सगळं विश्व रेखाटलंय. कुठं? ब्रह्मावर, परमात्मा स्वरूपावर दाखवलं हे जगत मायेनं. मग त्या परमात्म्याच्याही ठिकाणी की ज्या परमात्म्यावर हे सगळं जगत चित्र प्रतीतीला येत आहे, त्या परमात्म्याच्याही ठिकाणी औपाधिक दृष्टीने 4 अवस्था आहेत. लक्षात घ्या बरं. औपाधिक विचार सुरू आहे, अध्यारोप सुरू आहे. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते इति न्यायम अनुसृत्य, असं टीकेमध्ये सुरुवातीला म्हटलंय, अवतरणिकेमध्ये पहिल्या श्लोकाच्या. अध्यारोप अपवादाच्या न्यायाने, म्हणजे अगोदर अध्यारोप करतायत की हे जगत परमात्म्यावर कसं आहे, कसं प्रतीतीला येत आहे, याची स्थिती कशी आहे. नंतर मग ह्याचा अपवाद करणार. अध्यारोप केला, पुन्हा अपवाद झाला, मग उर्वरित तत्व जे आहे त्याचं आपल्याला आत्मत्वाने ब्रह्मज्ञान होतं. समजतंय ना. या अध्यारोप अपवादाच्या न्यायाने आपल्याला ग्रंथकार समजावून सांगतायत. आता मग सिद्धांतामध्ये सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी म्हटले अशा 4 अवस्था आहेत. कोणत्या कोणत्या आहेत सांगतात बघा. दार्ष्टान्तिके ताहा व्युत्पादयती, सिद्धांतामध्ये त्या 4 अवस्था सांगतायत ग्रंथकार पुढच्या श्लोकात. स्वतश्चिदंतर्यामी तू मायावी सूक्ष्मसृष्टितः सूत्रात्मा स्थूलसृष्ट्यैव विराडित्युच्यते परः. स्वतश्चिदंतर्यामी तु मायावी सूक्ष्मसृष्टितः सूत्रात्मा स्थूलसृष्ट्यैव
विराडित्युच्यते परः। स्वतः चित अंतर्यामी तो मायावी सूक्ष्मसृष्टितः सूत्रात्मा स्थूलसृष्ट्या एव विराट इति उच्यते परः। परः स्वतः तो चित जे परमतत्व आहे की ज्या ठिकाणी माया नाही, माया कार्य नाही, कुठली उपाधी नाही, असं निर्गुण निराकार निर्विकार नामरूपरहित असं जे निरुपाधिक तत्व अधिष्ठान ब्रह्म त्याला म्हटलं जातं चित, बरोबर ना. शुद्ध असलेली ती परमात्म्याची अवस्था. जसं वस्त्र अगोदर धुतले धौतः, तसं परमात्मा स्वच्छ म्हणजे निर्मल मलरहित, कुठलंही त्या ठिकाणी कार्य नाही कारण नाही अशा परमात्म्याचं एक नाव आहे चित, बरोबर ना. चित म्हणायचं त्याला, चित स्वरूप ज्ञान घन स्वरूप असं. मायावी अंतर्यामी, मायावी म्हणजे माया या उपाधीनं युक्त असलेलं, याला अंतर्यामी अंतःस्थित्वा यमयती इति अंतर्यामी, सर्वांच्या अंतःकरणामध्ये राहून सर्वांचं नियमन करतो असा ईश्वर मायोपाधिक परमात्मा, त्याला म्हणायचं अंतर्यामी ईश्वर. ही परमात्म्याची दुसरी अवस्था. समजतंय ना. पहिल्यांदा माया पण नाही, ती चित अवस्था. नंतर माया उपाधी लागली, समष्टी कारण शरीर रूप माया ही उपाधी लागली, मग त्याला काय नाव आलं? अंतर्यामी. ही परमात्म्याची दुसरी अवस्था. सूक्ष्म सृष्टीतः सूत्रात्मा, त्यानंतर त्या मायेपासून सूक्ष्म सृष्टी अगोदर निर्माण झाली, बरोबर ना. आणि त्या सूक्ष्म सृष्टीमध्ये परमात्मा आहेच आहे, पुन्हा सर्वत्र परमात्मा आहे तर सूक्ष्म सृष्टीतही आहेच आहे. मग त्या समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी देवतेला काय म्हणतात? सूत्रात्मा म्हणतात, त्याला हिरण्यगर्भही म्हणतात. हे त्याची तिसरी अवस्था. आणि चौथी कोणती? स्थूल सृष्ट्या विराड एव इति उच्यते. समष्टी स्थूल शरीर अभिमानी कोण आहे? विराट, याला वैश्वानर असं म्हणतो आपण. अशी त्या परमात्म्याची चौथी अवस्था आहे. आणि मग एकदा वैश्वानर रूपाने परमात्मा प्रकट झाला म्हणजे जगत नावाचं चित्र दिसायला लागलं. दृष्टांत सिद्धांतामध्ये लावून घ्यायचं. पटाची पहिली अवस्था कोणती? धौतः. तसं इकडं परमात्म्याची पहिली अवस्था स्वतः चित, बरोबर. वस्त्राची दुसरी अवस्था घट्टितः अन्न विलेपनात, बरोबर ना. तसं इकडं माया विलेपनात, माया उपाधी लागली त्याला, बरोबर. काय नाव आलं? अंतर्यामी म्हणजेच ईश्वर, बरोबर. त्यानंतर वस्त्रामध्ये तिसरी अवस्था कोणती होते? लांछितः, अगोदर सूक्ष्म अंधुक अशा प्रकारचं पेन्सिलनं चित्र रेखाटलं, बरोबर ना. तसं इकडं सूक्ष्म सृष्टी झाली, बरोबर. मग सूक्ष्म सृष्टीचा अभिमानी कोण? त्याला काय नाव आलं? सूत्रात्मा, बरोबर ना. त्यानंतर पटाची चौथी अवस्था कोणती होते? रंजितः. आता मात्र बरोबर कळायला लागलं, बरोबर ना. स्पष्ट ज्ञान झालं त्या चित्राचं. हा मुलगा आहे, ही त्याची आई आहे, ही नदी आहे, हे झाड आहे, सगळं व्यवस्थित दिसायला लागलं का? रंग भरलेत मध्ये आता. रंजितः. तसं इकडं सगळं सृष्टी पर्वत दिसायला लागले, हे शरीर दिसायला लागले, स्थूल सृष्टी झाली. स्थूल शरीर अभिमानीला काय म्हटलं जातं? विराट, बरोबर ना. असं दृष्टांतामध्ये आणि सिद्धांतामध्ये साम्य आहे, सादृश्य आहे. अशा दृष्टांताने समजावून सांगतायत की परमात्म्याच्या ठिकाणी या चार अवस्था आहेत. एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणजे निर्गुण निराकार निरुपाधिक निर्माय स्वरूप चित, मायोपाधिक म्हणजे कारण शरीर अभिमानी स्वरूप अंतर्यामी ईश्वर, बरोबर. त्यानंतर सूक्ष्म शरीर अभिमानी समष्टी सूत्रात्मा आणि समष्टी स्थूल शरीर अभिमानी विराट. अशा चार अवस्था परमात्म्याच्या सांगितल्या. टीका बघा. परह म्हणजे परमात्मा. कसा तो? माया तत्कार्य रहितः चित इति उच्यते. परमात्मा कसा तो? माया आणि मायेच्या संपूर्ण जगतरूपी कार्याने रहित असलेला असा निर्गुण निराकार, त्याला चित स्वरूप असं परमात्म्याचं ते पहिलं स्वरूप आहे. माया योगात अंतर्यामी, मायेचा संबंध आला. योग म्हणजे संबंध. माया योगात म्हणजे माया संबंधात मायेचा संबंध झाला. कुणाला? ब्रह्माला.
मग त्याचं नाव काय आलं? ईश्वर किंवा अंतर्यामी असा अर्थ. अपंचीकृत भूतकार्य समष्टी सूक्ष्म शरीर योगात सूत्रात्मा. अपंचीकृत अशा पंचमहाभूतांचं कार्य समष्टी सूक्ष्म शरीर आहे, बरोबर ना. आणि याचा संबंध त्याला लागला की त्या परमात्म्याला नाव आलं सूत्रात्मा. त्यानंतर पंचीकृत भूतकार्य समष्टी स्थूल शरीर उपाधी योगात विराट इति. पंचीकरण केलेल्या, आता हा विषय मागे होऊन गेलाय, दोनदा झालाय मला वाटते. पहिल्या प्रकरणातही झाला आणि दुसऱ्या प्रकरणातही द्वैत विवेक वगैरे मागे 2-3दा हा विषय होऊन गेलाय. अपंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य अंतकरण वगैरे सत्वांशापासून, पृथक पृथक सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय, मिलित सत्वांशापासून अंतकरण वगैरे वगैरे, हा सर्व विषय मागे होऊन गेला. विचारसागरात आपण नेहमी पाहतो. नंतर पंचीकरण झाल्यावर समष्टी स्थूल सृष्टी निर्माण झाली. समष्टी, मग समष्टी स्थूल सृष्टीचा योग म्हणजे संबंध झाला की त्या परमात्म्याला नाव येतं विराट, वैश्वानर. अशा परमात्म्याच्या 4 अवस्था झाल्या. आता बघा, फक्त दिग्दर्शन करून दिलं असं असं आम्हाला सांगायचं आहे या प्रकरणामध्ये. हा दृष्टांत आहे, असा असा आमचा सिद्धांत. दृष्टांताचं साम्य हे सांगितलं. मग झाली आता शंका समाधान सुरू, प्रश्न उत्तर सुरू झाले. शिष्याला आली शंका. ननु परमात्मनः चित्रपटस्थानीयत्वे तद आश्रितानि चित्राणि वक्तव्यानि इत्यत आह. शिष्य म्हणतो श्री गुरूंना, अहो महाराज, आपण म्हणताय की परमात्मा एका पटाच्या स्थानी आहे सिद्धांतात, बरोबर ना. परमात्मा नावाचं पट आहे आणि त्या पटावर जगत नावाचं चित्र आहे, असं जे तुम्हाला या प्रकरणात सांगायचं आहे, बरोबर ना. असंच सांगायचं आहे ना तुम्हाला. तर मग ठीक आहे, हे मग जर ब्रह्मपट असेल आणि त्याच्यावर जगत चित्र काढलेलं असेल, कोणते कोणते चित्र काढलेत सांगा. ब्रह्म नावाच्या पटावरची चित्र अगोदर आम्हाला तुम्ही सांगा, असं कोण म्हणतोय? शिष्य. परमात्मनः चित्रपट स्थानीयत्वे. परमात्मा जर चित्रपट स्थानी आहे सिद्धांतात, चित्रपटाच्या ठिकाणी आहे, तर मग तद आश्रितानी चित्राणी वक्तव्यानी. त्या ब्रह्म नावाच्या पटाच्या आश्रयाने राहणारी चित्र तुम्ही सांगितली पाहिजे. कोणती कोणती चित्र आहेत सांगा. इत्यत आह, असं तो वाटेल म्हणून ग्रंथकार सांगतायत. काय सांगतायत? चित्र सांगतायत. ब्रह्मरूपी पटावर काढलेली चित्र सांगतायत ग्रंथकार. आदिशक्ती मुक्ताबाईंनी विश्वपट ब्रह्मदोरा असं म्हटलेलं आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वर. तिथं ब्रह्माला काय म्हटलंय? दोरा. आणि विश्व नावाचा पट आहे, बरोबर ना. आणि त्याच्यातले तंतू कोण आहे? ब्रह्म आहे असं म्हटलंय. तसं इथं ब्रह्माला पट म्हटलंय. ब्रह्म कोण आहे? जणू काही एखादा पट आहे आणि त्याच्यावर काढलेलं विश्वाचं चित्र आहे, असा विषय. तर ते चित्र सांगतायत बघा. ब्रह्माद्या स्तंभ पर्यंता प्राणिनोत्र जडा अपि उत्तमाधम भावेन वर्तन्ते पटचित्रवत्. ब्रह्माद्या स्तंभ पर्यंता प्राणिनोत्र जडा अपि उत्तमाधम भावेन वर्तन्ते पटचित्रवत्. ब्रह्माद्याः स्तंभपर्यन्ताः प्राणिनः अत्र जडाः अपि उत्तमाधम भावेन वर्तन्ते पटचित्रवत्. अत्र म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी उत्तम अधम भावेन ब्रह्माद्याः स्तंभपर्यंताः प्राणिनः. उत्तम म्हणजे श्रेष्ठ, अधम म्हणजे निकृष्ट. श्रेष्ठ, निकृष्ट, उत्कृष्ट या भावाने ब्रह्माद्याः ब्रह्मदेवापासून तर स्तंभपर्यंताः गवताच्या काढीपर्यंत प्राणिनः सगळे प्राणी
आणि जडाहा अपि, त्याचप्रमाणे जड अशा प्रकारचे माती, ढेकूळ, दगड अशा प्रकारचे जे जड पदार्थ आहेत ते सुद्धा पटचित्रवत वर्तनते, पटावर काढलेल्या चित्राप्रमाणे आहेत. कुठं? अत्र म्हणजे परमात्मनी, परमात्मा नावाच्या पटावर ही सगळी चित्र आहेत. संक्षेपाने सांगितलं अगोदर, ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत असं घेऊ आपण, बरोबर ना? अगदी सूक्ष्म प्राणी अमिबापर्यंत, ब्रह्मदेवापासून तर एखाद्या मुंगीपर्यंत म्हणा, हे सगळे जीव म्हणजे चेतन पदार्थ, हे सुद्धा काय आहे? चित्र आहे त्या परमात्म्यावरचं, ते चेतन चित्र आहे. आणि पुन्हा हे पर्वत, नद्या, दगड काय जे आहे ते बाकीचे हे जड जगत, हे जड पदार्थ, हे सुद्धा काय आहे? काढलेलं चित्रच आहे. दोन प्रकारची चित्र सांगितली, जड आणि चेतन. जड सगळे हेच आहेत आणि चेतन ब्रह्मदेवापासून तरी आपल्यापर्यंत, जीवापर्यंत, प्राण्यापर्यंत हे सगळे जे जीव आहेत हे सुद्धा काय आहे? चित्र काढलेलं आहे मायेने. कुठे? परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी हे चित्र आहे. समजतंय ना? आणि उत्तमाधम भावे म्हणजे ब्रह्मदेव उत्तम आहेत, त्यापेक्षा मध्यम इंद्रादिक आहेत, त्याच्यापेक्षा निकृष्ट कोण आहेत? जीव वगैरे. त्याच्यापेक्षा निकृष्ट कोण आहेत? जड किंवा प्राणी, पशु, पक्षी, असे उत्तम अधम भावाने हे असणारे सगळे जीव आणि जड जगत हे सगळं चित्र काढलेलं आहे परमात्म स्वरूपावर. अत्र परमात्मनी, अत्र म्हणजे काय? त्याचा अर्थ केला परमात्मनी, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी. उत्तमाधम भावेन वर्तमानं ब्रह्मादिस्तंभ पर्यंतम चेतना चेतनात्मकम गिरिनद्यादि जडजातंच चित्रस्थानीयम इत्यर्थः. उत्कृष्ट किंवा निकृष्ट, मध्यम या भावाने विद्यमान असणारे ब्रह्मदेवापासून स्तंभपर्यंत, बरोबर ना? अगदी एखादा छोटाशी गवताची काडी, त्याला काय म्हणायचं? एक दर्भ किंवा एखादा छोटासा वृक्ष, त्याला म्हटलं जातं स्तंभ, असा अर्थ आहे. समजतंय ना? एखादा अत्यंत छोटासा वृक्ष म्हणा किंवा गवताची काडी म्हणा, त्याला म्हटलं जातं स्तंभ. इथपर्यंत. आणि चेतना चेतनात्मक सगळं हे गिरी, नदी, पहाड, हे जडजात सगळे पदार्थ चित्राच्या ठिकाणी आहेत. हे सगळं चित्र आहे म्हटले. कुठं काढलं हे चित्र? ब्रह्म नावाच्या पटावर. आता पुढे बघा, शंका केली होती, ब्रह्म जर पट आहे तर पटावरचं मग चित्र सांगा. तर चित्र हे सांगितलं. आता पुढे, ब्रह्मादि जगतः चेतनत्वे कारणम वक्तुम दृष्टांतम आह. आता हे चित्राचंच वर्णन करायचं आहे, नावच आहे चित्रदीप, बरोबर ना? चित्राचं दिव्याप्रमाणे प्रकाशन करणारं हे प्रकरण आहे. तर मग पहिलं चित्र कोणतं काढलंय? ब्रह्मदेवाचं वगैरे, बरोबर ना? ब्रह्मदेवापासून पुन्हा मृत्यूलोकातील सर्व जीवांपर्यंत. तर म्हटले हे चेतन आहेत, बरोबर ना? हे कोण आहेत? चेतन, ब्रह्मदेव, इंद्र वगैरे, मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी. तर हे ब्रह्मादी जे जगत आहे हे चित्र हे चेतन आहे. याविषयी कारणम वक्तुम, याचं काय कारण आहे ते सांगण्याकरिता अगोदर दृष्टांत स्पष्ट करतायत ग्रंथकार, बरोबर ना? ब्रह्मदेव वगैरे चेतन आहेत की नाही? चिदाभास आहे त्यामध्ये, म्हणून चेतन आहेत. हे का चेतन आहेत हे सांगण्यासाठी अगोदर तो जो चित्रपटाचा दृष्टांत आहे तो दृष्टांत ग्रंथकार स्पष्ट करतायत, देतायत पुढच्या श्लोकामध्ये. चित्रार्पित मनुष्याणाम वस्त्राभासः पृथक् पृथक् चित्राधारेण वस्त्रेण सदृशा इव कल्पिताः. चित्रार्पित मनुष्याणां वस्त्राभासः पृथक् पृथक् चित्राधारेण वस्त्रेण सदृशा इव कल्पिताः. चित्रार्पित मनुष्याणां वस्त्राभासः पृथक् पृथक् चित्राधारेण वस्त्रेण सदृशाः इव कल्पिताः. चित्रार्पित मनुष्याणां, चित्रावर काढलेले
म्हणजे लिखित, बरोबर ना, लिहिलेले काढलेले जे मनुष्यांची चित्र आहेत, मनुष्याणाम, बरोबर ना, चित्र काढलंय त्याच्यामध्ये गिरी म्हणजे पहाड आहे, नदी आहे, वृक्ष आहे, हे पण आहे चित्रामध्ये. आणि एखादं काय आहे, स्त्री आहे, एखादा मनुष्य आहे म्हणजे आई वडील आहेत, त्यांनी आपल्या मुलाच्या हाताला धरलेलं आहे, असं चित्र काढलंय म्हणजे मनुष्यांचं पण चित्र आहे. चित्रार्पित मनुष्याणा, चित्रावर काढलेले जे ते मनुष्य आहे चित्रामधील पृथक पृथक वस्त्राभासाहा, त्याच्यामध्ये त्या भिन्न भिन्न अशा प्रकारचे त्या मनुष्यांचे काय असतात, वस्त्राभास असतात. म्हणजे ते लहान मुलगा आहे त्याला चड्डी घातलेली आहे, बरोबर ना, टी शर्ट घातलेलं आहे. ती जी आई आहे तिनं साडी नेसलेली आहे, तिचा कलर वेगळा आहे. वडील आहेत त्यांनी एक पॅन्ट घातलेली आहे, एक शर्ट घातलं आहे किंवा धोतर घातलेलं आहे. वेगवेगळे वस्त्राभास आहेत की नाही, म्हणजे मूळ वस्त्र वेगळं. समज मी आ रहा आहे ना, थोडं लक्ष द्या बरं, दुपारची वेळ आहे. मूळ वस्त्र वेगळं, हे जे आधारभूत आहे ज्याच्यावर चित्र काढलंय तो पट वेगळा, बरोबर ना, तो पण पटच आहे, ते वस्त्रच आहे की नाही. पण वस्त्रावर पुन्हा मनुष्य आहेत, मनुष्यांचं चित्र, आणि मनुष्यांच्या चित्रामध्ये पुन्हा वेगवेगळे जे रंग भरलेत त्याच्यातही पुन्हा कपडे दाखवलेत ना त्यांना, ते वस्त्र वेगळे. समजते ना तो विषय. वस्त्रावर काढलेलं चित्र आणि चित्रातले पुन्हा मनुष्य आणि मनुष्यांच्या अंगात असलेले कपडे, ते पण वस्त्रच आहे मग, बरोबर ना. मग ते वेगवेगळे आहेत की नाही, ते माऊलीचं वेगळं आहे, त्या पुरुषाचं वेगळं आहे, त्या मुलाचं वेगळं आहे, वेगवेगळे वस्त्राभास. समजतंय ना, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्राचे आपल्याला आभास होतात, त्याला आभास म्हटलं बघा. तसं इकडं चिदाभास सांगायचं आहे, समजतंय ना. ते वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्राभास त्या मनुष्यांच्या ठिकाणी जसे प्रतीतीला येतात चित्राच्या आधाराने, मूळ चित्र, बरोबर ना, का त्याच्यावर काढलेलं आहे ते पूर्ण. चित्राधारेण वस्त्रेण सदृशाः इव कल्पिताः, त्या चित्राचा आधारभूत जे मूळ वस्त्र आहे जणू काही त्या वस्त्रासारखंच ते वस्त्र आहे की नाही. आता दोन वस्त्र झाले, मूळ या संपूर्ण चित्राचं आधारभूत असणारं वस्त्र, बरोबर, आणि त्याच्यावर मनुष्यांना असणारी पुन्हा अंगातली त्यांची वस्त्र, ती वेगळे. मग ती जी मनुष्यांची वस्त्र आहेत चित्रातील, ती आधारभूत अशा मूळ वस्त्रासारखीच आहेत की नाही. समजतंय ना, आहेत. कल्पित आहात, ते मानलेले आहेत, कल्पित अशा प्रकारचे आहेत, पण ते कल्पित आहेत, बरोबर ना, कल्पित असतात, दाखवलेले असतात, असा याचा अर्थ आहे. यथा चित्रे लिखितानां मनुष्यादि शरीराणामेव नाना वर्णोपेताः वस्त्रविशेषाः लिख्यन्ते ते च शेतादि अनिवारकत्वात् वस्त्राभासाः एव, बरोबर ना. त्या चित्रामध्ये काढलेल्या मनुष्यांच्या शरीरांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णांनी युक्त असणारे वेगवेगळे जे वस्त्र लिहिलेले आहेत, वस्त्र त्यामध्ये दाखवलेले असतात. कुणाचे? त्या मनुष्यांचे वेगवेगळे वस्त्र दाखवलेत की नाही. जणू काही ते त्याचं काय आहे, त्यानं वस्त्र घातलेलं आहे, शर्ट घातलेलं आहे, वगैरे वगैरे सगळं दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये. पण त्यांना खरोखर वस्त्र म्हणता येतं का? आपल्याला जर थंडी लागली तर आपण कधी असं म्हणतो का त्या चित्रामध्ये काढलेलं शर्ट त्या मनुष्याचा आजच्या दिवस आपण पांघरून बसू, असं करता येईल का आपल्याला? नाही. का? ते दाखवलंय वस्त्र, शर्ट आहे, पॅन्ट आहे, असं दाखवलंय ते वस्त्र, पण ते काय वेगळं वस्त्र आहे का बरं? मूळ वस्त्रावरच ते फक्त प्रतीतीला येतंय वेगळं. मूळ वस्त्र ते खरं वस्त्र आहे, आणि त्याच्यावर पुन्हा काढलेलं जे त्या मनुष्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आहेत ते फक्त नावालाच वस्त्र आहेत, म्हणून त्यांना वस्त्राभास म्हटलं. ते काही शीत निवारक आहेत का? थंडी वाजली तर ते आपण त्या मनुष्याच्या अंगातलं शर्ट काढून आपण परिधान करू शकतो का? नाही करू शकत. समजतंय ना, असं याचा अर्थ. ते काय खरोखर नसतात, फक्त दिसतात. याचा कपडा हा आहे, याचं ते वस्त्र आहे असं आपण म्हणतो त्या चित्रामध्ये, पण ते फक्त वस्त्राभास आहेत, बरोबर ना. कारण ते काय आहे, वास्तविक मूळ जे वस्त्र आहे तेच खरं वस्त्र आहे. त्याच्यावर काढलेलं चित्र, चित्रामध्ये मनुष्य आणि त्या मनुष्याच्या अंगातली कपडे ही फक्त दिसायलाच असतात, बरोबर ना. वास्तविक ते काय कपडे आहेत किंवा खरोखर आहेत असं मूळ वस्त्र ते खरं आहे, मूळ वस्त्र खरोखर आहे, व्यावहारिक सत्यातलं आहे, बरोबर ना.
पण त्या वस्त्रामध्ये जे मनुष्य वगैरे त्यांच्या अंगातली कपडे ती खरोखर आहेत का? मग त्या कपड्यांचं मूळ स्वरूप काय? मूळ वस्त्र. समजतंय ना? असा याचा अर्थ. दार्ष्टान्तिकम आह. आता सिद्धांतामध्ये सांगतायत बघा, पृथक पृथक चिदाभासाश चैतन्याध्यस्त देहिनाम कल्प्यन्ते जीवनामानो बहुधा संसरन्त्यमी. पृथक पृथक चिदाभासाश चैतन्याध्यस्तदेहिनां कल्प्यन्ते जीवनामानो बहुधा संसरन्त्यमी. पृथक पृथक चिदाभासाः चैतन्याध्यस्तदेहिनां कल्प्यन्ते जीवनामानः बहुधा संसरन्ति अमी. चैतन्याध्यस्तदेहिनां. आता बघा, सिद्धांतामध्ये या संपूर्ण जगत नावाच्या चित्राचं अधिष्ठान कोण आहे? आधार कोण आहे? ब्रह्म, परमात्मा. परमात्मा नावाचं पट, बरोबर ना? आणि परमात्म्यावर जगत चित्र आहे. तर मूळ चैतन्य, स्वतः चित ज्याला म्हटलेलं आहे, बरोबर ना? परमात्मा. त्या परमात्म्यावर, चैतन्यावर अध्यस्त देहिनाम, अध्यस्त असणारे जे देही, देही म्हणजे ब्रह्मदेव वगैरे सगळे जीव, बरोबर ना? सगळे जीव, चेतन असे जीव. पृथक पृथक जीवनामानः चिदाभासाः. जीव नावाचे ते वेगवेगळ्या प्रकारचे चिदाभास असतात. चैतन्यासारखे ते भासतात, पण चैतन्य रूप खऱ्या अर्थाने नसतात. त्यांना म्हणायचं चिदाभास. कल्प्यन्ते, ते मानलेले आहेत, कल्पित आहेत ते, असा अर्थ. आणि अनेक प्रकारच्या कर्मांनी, अनेक पद्धतीने ते संसाराला, जन्ममरणाला प्राप्त होतात. कोण? जीव. जसे त्या मूळ वस्त्रावर त्या मनुष्यांच्या चित्रामधील कपडे, वस्त्र, ते वस्त्राभास आहेत, बरोबर ना? मूळ वस्त्र आणि वस्त्रात काढलेल्या त्या मनुष्यांचे जे वस्त्र ते वस्त्राभास, बरोबर? तसं सिद्धांतामध्ये मूळ ब्रह्म चैतन्य तेच खरं चैतन्य आहे एक, आणि त्याच्यावर पुन्हा ब्रह्मदेव वगैरे पशु पक्षी जीव हे सगळे काय आहेत? आभास, चिदाभास आहेत. चिद आभास. चैतन्याचे ते काय आहेत? आभास आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. ते चेतन मानले जातात, चेतन सृष्टी मानली जाते, कारण त्या ठिकाणी काय आहे? चिदाभास आहे म्हणून. आणि मग हे जीव काय करतात? चेतन असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कर्म करतात आणि त्या योनीला जातात, जन्ममरणाला प्राप्त होतात, संसाराला प्राप्त होतात. एवं परमात्मनि आरोपितानां देवादीनां शरीराणां एव जीवनामानः चिदाभासाः प्रत्येकं कल्प्यन्ते न पर्वतादीनां. याचप्रमाणे दृष्टांताप्रमाणेच एवं सिद्धांतामध्ये सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी कल्पित असणारे जे देवादिकांची शरीर, बरोबर ना? ब्रह्मदेवादिकांची जी शरीर, त्या शरीरांच्याच ठिकाणी जीव नावाचे चिदाभास वेगवेगळे कल्पित आहेत, कल्पिलेले आहेत, बरोबर ना? ब्रह्मदेव, इंद्र वगैरे हे देव किंवा जीव हे सगळे चिदाभास वेगवेगळे कल्पिलेले आहेत. त्यांना चेतन सृष्टी म्हटलं जातं. न पर्वतादीनाम. पर्वतादिकांच्या ठिकाणी चिदाभासाची कल्पना केली जात नाही. जसं त्या मूळ वस्त्रावर मनुष्यांची वस्त्र, चित्रातील वस्त्र, तिथंच तेच वस्त्रासारखे तरी वाटतात ना किमान, बरोबर ना? तसे कपडे, जसे त्या मनुष्याला, त्या बाळाला कपडे घातलेत, तसे आपण नदीला कपडे घातले, त्या पर्वताला कपडे घातले, असं चित्रामध्ये करतो का? बरोबर ना? त्या पर्वतादिकांच्या ठिकाणी वस्त्र आहे का वस्त्राभास आहे का? दोन्ही नाही. दोन्ही नाही. मूळ वस्त्रावर फक्त काय आहे? ते कल्पित आहे, जड आहे, बरोबर ना? पण मनुष्य जे दिसतं चित्रामध्ये, त्या मनुष्यांच्या अंगावर पुन्हा कपडे दिसतात, वस्त्र दिसतात. म्हणजे मूळ वस्त्र आणि त्याच्यावर पुन्हा मनुष्यांचं चित्रातलं वस्त्र, म्हणजे वस्त्राभास, बरोबर ना? मनुष्यांच्याच ठिकाणी वस्त्राभास दाखवले जातात चित्रात. तसं सिद्धांतामध्ये सुद्धा ब्रह्मदेव, जीव वगैरे हे जे चेतन सृष्टी आहे, या जीवांच्याच ठिकाणी चिदाभासाची कल्पना केलेली आहे. पर्वत, नदी वगैरे यांच्यामध्ये चिदाभास नाही, असा याचा अर्थ आहे. म्हणून याला म्हणायचं जड.
गिरी नद्यादी वगैरे हे काय आहेत? मग जडसृष्टी आहे. आणि ब्रह्मदेव, पशु पक्षी हे सगळे काय आहेत? चेतन सृष्टी आहे असं म्हटलं जातं. आता हेही खरं तर सामान्य रूपानेच आहे. त्या पर्वतांमध्ये सुद्धा चिदाभास असतोच, पण तो नसल्याच जमा असा असतो. त्याचं नावच आहे जड. तो आहे की नाही हे त्यालाही माहिती नाही, इतका तो जड आहे. तो का म्हणे ऐशे बुद्धीचे जे जड. पाषाण सुद्धा एक योनी आहे ना. ऐशी होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. लोह म्हणजे लोखंड, लोष्ठ मातीचा ढेकूळ, पाषाण दगड माती, हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या योनी आहेत. म्हणजे जर तशा प्रकारचे आपण अत्यंत क्रूर कर्म केलेले असतील, तामसी कर्म केले असतील, भयंकर कर्म पाप केलेला असेल, तर त्या पापाचा परिणाम आपल्याला मातीचा ढेकूळ व्हावं लागतं, दगड व्हावं लागतं. म्हणजे तिथं जीव गेला ना त्या योनीला, हाच मनुष्य योनीत असणारा जीव तिथं गेला म्हणजे तो तिथं चिदाभास आहेच ना. पण तिथं चिदाभासाची इतकी कमतरता असते, कारण तिथं अंतःकरण नाही विशेष, बरोबर ना, ब्रेन नाही, मेंदू नाही, त्यामुळे त्यांना काही जाणीव होत नाही. जड होऊन पडलेल्या योनी असतात त्या. म्हणून त्या ठिकाणी सामान्य रूपाने म्हटलं जातं की चिदाभास नाही, तिथं काही चैतन्याचा आभास नाही असं म्हटलं जातं. पण सामान्य रूपाने तिथं असतो, अगदी सूक्ष्म रूपाने असतो असा अर्थ. पण त्याची जाणीव त्याला सुद्धा नसते, असा तो जड रूपाने असतो, अत्यंत जड, निर्बुद्ध या रूपाने असतो. अशा प्रकारे जड आणि चेतन दोन प्रकारची सृष्टी या ब्रह्म नावाच्या पटावर काढलेली आहे असं सांगितलं. तेषां तत्कल्पने कारणम आह. या मनुष्यादी जीवांच्याच ठिकाणी चिदाभासाची का कल्पना केली? यांना चेतन का म्हणायचं? तर उत्तर देत आहेत, आम्ही म्हणजे हे सगळे बहुधा संसरंती, हे सगळे जीव अनेक प्रकाराने देव तिर्यंग मनुष्यादी शरीर प्राप्त्या संसरंती न परमात्मा तस्य निर्विकारित्वात् इति अभिप्रायः. हे ब्रह्मादी जे सगळे जीव आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने संसाराला प्राप्त होतात. कसे कसे देव, कधी देव योनीला जातात, ब्रह्मदेव इंद्र होतात, कधी तिर्यंग होतात म्हणजे अगदी पशु पक्षी कीटक या योनीला जातात, कधी मनुष्यादी मनुष्य होऊन जन्माला येतात. अशा प्रकारचे शरीर प्राप्त करून संसरंती म्हणजे जन्ममरणाला प्राप्त होतात. कोण? हे जीव. म्हणून यांना चेतन म्हणायचं. म्हणून यांच्या ठिकाणी चिदाभास आहे असं म्हटलेलं आहे. न परमात्मा, जो मूळ परमात्मा या सगळ्यांचं जे पटस्थानी आहे, आधारभूत आहे, अधिष्ठान आहे, त्याच्या ठिकाणी मात्र असा जन्ममरणाचा संसार होत नाही. का? तस्य, कारण तो परमात्मा निर्विकार आहे असा अभिप्राय. समजला? तो निर्विकार आहे, तिथं कोणती विकार नाही, अज्ञान नाही, काम क्रोधादी विकार नाही, वासना नाही, कर्मक्रिया नाही. त्यामुळे त्याला काही जन्ममरणही नाही. कुणाला? परमात्म्याला. आणि हे चिदाभास जे आहेत, चिदाभास नावाचे चित्र, ते मात्र चेतन चिदाभास आहे त्या ठिकाणी. त्यामुळे हालचाल करतात, क्रिया करतात, परिच्छिन्न आहेत, ते क्रियाशील आहेत. आणि जशी क्रिया तशा प्रकारची फल यांना प्राप्त होतात. कुणाला? जीवांना, असा याचा अर्थ. या जीवांचंच मूळ स्वरूप आहे परमात्मा, त्याला मात्र प्राप्त होत नाही. खरं पाहिलं तर जीवांना तरी प्राप्त होतं का? जीवांचं खरं स्वरूप, मूळ स्वरूप कोण आहे? परमात्मा. एखादं चित्र काढलंय त्या वस्त्रावर, त्या चित्राचं मूळ स्वरूप काय आहे? चित्राचं खरं स्वरूप काय आहे? पट आहे की नाही? ते चित्र खरं आहे का पट खरं आहे? पट खरं आहे की नाही? तसं या ब्रह्मपटावर काढलेलं जगत चित्रण, त्याच्यामध्ये आपण आहेत सगळे जीव, आपण पण चित्रातच जमा. मग हे आपलं खरं मूळ स्वरूप, आपण कुठे आहेत, कशावर आपली क्रिया सगळी चालली? त्या ब्रह्मपटावर चाललेली आहे. आपलं मूळ स्वरूप काय आहे? ब्रह्म. बरोबर ना? आपलंही मूळ स्वरूप ब्रह्म असल्यामुळे ज्या जीवाला कळालं की मी चित्ररूपाने जरी दिसत असलो, वेगवेगळ्या प्रकारचे हे नाटक काढलंय, त्या मायेनं चित्र काढलंय, माझं हे असं जीवरूपानं मला प्रकट केलंय, पण वास्तविक माझं स्वरूप तर शिव आहे, ब्रह्म आहे, हे ज्या जीवाला कळालं तो जीव तरी संसाराला प्राप्त होतो का? नाही होत. बरोबर ना? तोही मुक्त असतो, असा याचा अर्थ आहे. तेच समजावून सांगायचं आहे की या जीवचित्रांचं मूळ स्वरूप आहे त्याचा आधार असलेलं ब्रह्म, अधिष्ठान,
हे समजावून या प्रकरणामध्ये सांगायचं आहे. बाकीचा विषय उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय.